तस्मै श्रीगुरुवे नमः। अधिष्ठान तेथे प्रतिष्ठान देखा, तिथे जन्मला तो गुणातीत एका। जयाचे नामे चुके जन्म यथा, नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा। दिव्य गोदा तटीचा निवासी, सदा प्रियतो सज्जन वैष्णवासी। जया गीता प्रेम आल्हाद चित्ता, नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा। तरी अवधान इकडे दिजे, मग सर्व सुखाशी पात्र होईजे। हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघडायचा। पवित्र असणारा पर्वकाळ आणि या पवित्र पर्वकाळामध्ये श्री शांत शांती भगवान सर्व संतांचे राजे असणारे शांती ब्रह्मनाथ महाराज यांच्या समाधी स्थानाजवळ आपण येऊन बसलो। हे आपलं पहिलं भाग्य। ज्या संतांनी याच्यावर प्राणीमात्राच्या जगाकरता अहोरात्र कष्ट सहन केले, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती आणि देहकष्टरीती परोपकार आहे। संत जगाची विभूती आहे की याच्यावर प्राणीमात्राचं कल्याण व्हावं, याच्याकरता स्वतः दुःख सहन करतात आणि आपल्याला सुखी करतात। स्वतः दुःख सहन केलं आणि सर्वांना सुखी करणारे अगदी ठिकाणी ते संत शांती ब्रह्मनाथ महाराज। सर्व आपण अगदी ठिकाणी जाणकार श्रोते मंडळी आहात। सर्व संतांमध्ये नाथ महाराज श्रीमंत, शांत आणि संत। सर्व संतांच्या बाबतीमध्ये नाथ महाराज श्रीमंत होते। किती ऐश्वर्य होतं नाथ महाराजांचं। पूर्वी कालावधीमध्ये अगदी या ठिकाणी चरित्रात अगदी उल्लेख आलेला आहे की काही वेळेला भागवताला, ज्ञानश्री पारायणाला, कीर्तनाला भक्तमंडळी कमी राहायची। नाथ महाराजांनी त्यावेळेला अगदी या ठिकाणी 450 वर्षापूर्वी अशी अगदी कालावधीमध्ये सूचना दिली होती, जोही कोणी भागवत ऐकायला येईल त्याला एक वगराळभर साखर। ते वगराळ म्हणजे पूर्वी 1 किलोचं वगराळ होतं, एक वगराळभर साखर दिली जायची। असं नाथ महाराजांचं ऐश्वर्य। रुपया रोज होता त्यावेळेला नाथ महाराज सहज असे फिरण्याकरता निघाले। एका ठिकाणी असणारं वाड्याचं काम चालू होतं। दगड फोडत होते, वडली दगड घडवत होते। दगड घडवत असताना दुपारी 12-1ची अगदी या ठिकाणी वेळ आहे, चैत्राचा महिना आहे। नाथ महाराजांनी त्यांच्याकडे पाहिलं, त्यांच्या जवळ गेले, त्यांना विचारलं, या उन्हातानामध्ये तुम्ही काम करता, काय रोज देतो हा माणूस तुम्हाला? त्यावेळेला त्यांनी सांगितलं 1 रुपया रोज देत, 1 रुपया। नाथ महाराज म्हणले, आपल्या अगदी त्या ठिकाणी वाड्यामध्ये या, आपल्या इथे या, 3 टाइम जेवण करायचं आणि 1 रुपया घेऊन जायचं। 3 टाइम जेवण। आता नाथाकडे जेवण म्हणजे काय ते साधं आहे का काय? पुरणपोळ्याचं जेवण, गिरिजाबाई हातचा स्वयंपाक, पुरणाच्या पोळ्या म्हणजे ओठाण चावत अशा पोळ्या नाथ महाराजांच्याकडे। आणि त्यांना बोलून घेतलं, त्यांना सांगितलं 1 रुपया। एवढं ऐश्वर्य नाथ महाराजांचं, एवढं ऐश्वर्य नाथ महाराजांचं। आणि त्या नाथबाबांच्या दरबारामध्ये नाथांच्या समाधी स्थानाजवळ संत जोपर्यंत हयात आहेत तोपर्यंत त्यांची महती विशेषतः वाढत नाही, परंतु समाधिस्थ झाल्यानंतर त्यांचं अगदी या ठिकाणी महत्व वाढले जातं। संत जीवनभर जगतात ते आपल्या करतात, आणि गेल्यानंतर पुण्याचा साठा करून जे ठेवला जातो ते कोणा करता? तर आपल्या करता। तुका म्हणे होता ठेवा तो या भावा
सापडला. नाथ महाराजांनी पुण्याचा संचय या ठिकाणी करून ठेवला, तो आपल्या करता. आणि त्या नाथबाबांच्या दरबारामध्ये पवित्र असणारा पर्वकाळ, या पर्वकाळामध्ये आपण श्रीमद भागवत ग्रंथाचं चिंतन करतो. नाथांचे आवडते ग्रंथ ज्ञानेश्वरी, भागवत आणि रामायण आणि नाथबाबांचे आवडते ग्रंथ. नाथ महाराजांनी रामायणावर अगदी या ठिकाणी टीका केलेली आहे, भागवतावर अगदी एकादश स्कंदावर अगदी विवरण केलेलं आहे. आणि या नाथबाबांच्या दरबारामध्ये आपण ग्रंथ ज्ञानेश्वरीचं पारायण करतो. नाथबाबांच्या दरबारामध्ये आपल्याला अन्नदान घडलं जातं, नामचिंतन घडलं जातं. हे पहिलं आपलं भाग्य. संतांच्या जवळ येऊन, साधूंच्या जवळ येऊन, त्यांच्या चरणाजवळ अगदी जीही आपल्याला सेवा घडती ती फार अगदी या ठिकाणी महत्वाची आहे. आणि त्यातल्या चालू असणारा जो हा पर्व काळ आहे, या पर्व काळाला अगदी त्या ठिकाणी महान पर्व काळ म्हणतात, ज्याला आपण महादय म्हणतो. महादय ज्याला आपण पित्तरपाठ म्हणतो. कोणता पाठ आहे? पितृपक्ष. आता कोणता पक्ष आहे? पितृपक्ष आहे. या पितृपक्षामध्ये 15 दिवस अगदी प्रत्येकाचे वाडवडील पूर्वज जेवणा करता येतात, पूर्वज जेवणा करता येतात. आणि या पितृपाठामध्ये आपल्या पूर्वजांच्या निमित्तानं ज्ञानेश्वरी वाचन घडतंय, अन्नदान घडतंय, नामचिंतन घडतंय. हे सर्व पुण्य कोणाचं? तर नाथ महाराजांचं. पितृपाठामध्ये नाथबाबांच्या घरी पितृपक्ष पित्र होते आणि त्या पितृपक्षामध्ये पित्राचं निमंत्रण आदल्या दिवशी द्यावं लागतं. निमंत्रण नाथबाबांनी निमंत्रण दिलं आणि त्या ठिकाणी काही त्यांच्या त्या ठिकाणी भावकींना उद्याच्याला पक्ष येत, आपले पित्र येत या. परंतु रात्रीतून विचार केला ते म्हणजे हे आपल्या मनोगताप्रमाणे वागत नाही. त्या वाड्यामध्ये जातं, याला ज्ञान सांग, त्याला ज्ञान सांग, आपल्या सारखं ऐकत नाहीये. इतरांचा अगदी त्या ठिकाणी हा आदर करतात. त्यामुळं आपण उद्या पित्तर जेवायला त्यांच्याकडे पित्तर राहायचं ठरवलं. पित्तर जेवायला जायचं, पित्तर जेवायला जायचं नाही. शेवटी आता स्वयंपाक तयार झाला. स्वयंपाक तयार झाल्यानंतर नाथबाबांनी अगदी या ठिकाणी त्यांना बोलवण्याकरता श्रीखंडाला निमंत्रण दिलं. स्वतः नाथ महाराज गेले. चला म्हणजे पितरांची पूजा आपण करायची असते. स्वतः पित्तर पाठामध्ये पितरांना तिलांजली देताना आपण स्वतः तिलांजली द्यायची असते. आपल्या घरी पितृ आहेत, आपल्या घरी वडिलांचं अगदी या ठिकाणी पितृतर्पण आहे. त्या वेळेला आपण तो दिवसभर कुठं जायचं? त्या दिवशी कुठं जायचं नाही. वाडवडील येतात, त्यांची पूजा करायची. आता एवढी पित्राची घाई आपल्याला केव्हा पटकन जेवण केव्हा मोकळा होईल. पूर्वी काळात आपण सर्व पाटील मंडळी पित्रपाठामध्ये 100-200 माणसं जीव घालायचे. आपण 100-200 माणसं जीव घालायचे. आपल्या डोळ्यात किती पित्रावर आलं? एका पित्रावर आलं, एका पित्रावर. इथून पुढं पित्र घालतील याची गॅरंटी नाही, कारण श्रद्धा राहिली नाही, भाव राहिला नाही. पूर्वी काळात आणि ज्या दिवशी आपले वडील जेवायला घरी येणार आहे त्या दिवशी स्वच्छता, पवित्रता, वादविवाद न करता त्या दिवशी उपोषण करायचं. कारण पितरांचे आशीर्वाद घ्यायचे. आणि ते पितरांचे आशीर्वाद घेण्याकरता नाथमाला स्वतः त्यांना बनवायला गेले. त्यांनी सांगितलं आम्हाला येणार नाही, आम्ही येणार नाही तुमच्याकडे, तुम्ही आमच्या मनोगताप्रमाणे वागत नाही, आम्ही तुमच्या इथं पित्तर जेवायला येणार नाही येणार. शेवटी नाथ महाराज म्हणले काय करावं? त्या दिवशी पित्तर सांगितलं, पित्तर येत नाही, काय करावं? चिंता निर्माण झाली. पित्तर जेवायला येत नाही, काय करावं? नाथ महाराज अगदी त्या कालामध्ये नाराज झाले आणि येऊन बसले आपल्या वाड्यामध्ये. वाड्यात बसल्यानंतर श्रीखंड्या भगवान आले, नमस्कार केला. बाबा काय नाराज आहे? अरे म्हणजे पित्रच येणार जेवायला. आजच्या दिवशी स्वाशी ठेवली स्वाशी, आणि त्या स्वाशीनी दुसऱ्या दिवशी म्हणजे आम्ही तुमच्याकडे जेवायला येणार. आता ऐन वेळेला कोण पित्र पाहिजे, कोण स्वाशी पाहिजे? अडचण निर्माण झाली. काय करावं? मग श्रीखंड्याने सांगितलं तुम्ही काही चिंता करू नका, ती येत नाहीत ना, त्यांचे पूर्वज आणतो, त्यांचे बाप आणतो आपण. त्यांचे बाप माई जगन्नाथ, बाप जगन्नाथ. ताबडतोब भगवान परमात्म्याने अगदी त्या ठिकाणी फोन लावला. फोन लावल्यावर विमानच आलं. विमान भरून आलं. विमान भरून आलं अगदी त्या ठिकाणी वाड्यात जेवायला बसले. कुंडलीचा गजर झाला आणि मग मात्र बाकीचे म्हणजे कोण जेवायला गेले रे? आपल्या भावकीतलं कोण जेवायला गेलं? अशी खिडकीतून पाहू लागली. एक जीव पाहायला गेला ना त्याचाच आवाज पहिले पंक्तीला
कोणाचा आजा दिसला, कोणाचा चुलता दिसला, कोणाचा बाप दिसला, कोणाचा मामा काका दिसले, अरे ते म्हणजे आपले पूर्वज झाले. त्याला म्हणतात नाथ महाराजांची अगदी या ठिकाणी शक्ती. हा पितृ पंधरवाड्यामध्ये आज पितृपक्षी आणि पुढचा मातृपक्षी. पुढचे 15 दिवस कोणाचे? अमावस्यानंतर मातृपक्षी आईसाहेबांचा अगदी त्या ठिकाणी म्हणजे देवींचीच पूजा करणार आहोत आपण. आणि या पितृपक्षामध्ये आपल्याला त्या ठिकाणी सत्कर्म घडल्या जातं. या पितृपदामध्ये तुका म्हणे पितर आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती तया कोळा. तुकाराम महाराज सांगतात, जर या पितृपक्षात कोणी ज्ञानेश्वरी पारायण करत असेल, कोणी अन्नदान करत असेल, कोणी गंगा स्नान करत असेल, कोणी अगदी त्या कालावधी पूजा तर्पण करत असेल, तर आपल्या पितरांना आनंद होतो. तुका म्हणे पितर आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती तया कोळा. कोणाच्या जे कोणी अगदी या ठिकाणी हरिभक्त या पितृपाठामध्ये सत्कर्म करतात त्यांच्या करता. आणि या पितृपक्षामध्ये नाथ महाराजांनी आपल्याकरता एक पर्वणी तयार केली. तिचं नाव अगदी या ठिकाणी कपिला षष्ठी ज्ञानेश्वरी जयंती. आणि या पर्वणीमध्ये आपल्याला संतांच्या अगदी या ठिकाणी सेवा घडते. हा पर्वकाळ वर्षातून एकदाच येतो. पितृपाठ केव्हा येतो? वर्षातून एकदाच येतो. वर्षातून एकदाच हा पर्वकाळ वेदांनी सांगितलेला अगदी पर्वकाळ आहे. आणि या पर्वकाळामध्ये आपल्या पूर्वजांचा उद्धार अगदी त्या ठिकाणी होतं. महाराज वर्णन करतात की नाथ महाराज वर्णन करतात पितरांचे आशीर्वाद घेण्याकरता या पर्वकाळामध्ये ज्ञानेश्वरी पारायण म्हणून पवित्र पर्वकाळात परमपूजनीय आदरणीय प्रातस्मरणीय ज्यांनी अगदी त्या ठिकाणी फार मोठ्या अगदी या कालावधीमध्ये क्रांती केली अशी असणारी अगदी या ठिकाणी वाच्याशी बनशी बाबा तांबे महाराजांचा अगदी या ठिकाणी नियमाला बांधलेले होते. महाराजांनी अगदी सांगितलं मी 8 वाजताच कीर्तनाला येणार, तर 8लाच कीर्तन सुरू व्हायचं. असे असणारे बनशी बाबांच्या अगदी कृपाशीर्वादानं बनशी बाबांची ज्यांच्यावर कृपा आहे असे असणारे प्रपंच करता करता धावपळ करता करता अगदी या कालावधी सेवा करतात. आमचे परमस्नेही आदरणीय असणारे हरिभाऊ महाराज चौधरी. प्रपंचातला अगदी व्याप आहे, पण तरी तेवढ्या व्यापामध्ये अगदी गेल्या 15 वर्षापासून ती सेवा करतात. या माध्यमातून आपल्याला नाथांच्या चरणाजवळ येण्याची संधी प्राप्त झाली. आज अगदी मी माझं परम भाग्य मानत आहे. या पितृपक्षामध्ये आपल्याला नाथ महाराजांची अगदी सेवा घडती. आणि नाथांची सेवा घडली की आपल्या पूर्वजांना आनंद वाटतो, आपल्या पितरांना आनंद वाटतो. महाराज वर्णन करतात की त्या कालावधी याच्याकरताच हा प्रयत्न करायचा आहे. यादसाठी केला होता अट्टहास, शेवटाचा दिस गोडवा. शेवट गोड व्हावा याच्याकरता काय करावं? काही थोडा बहुत लाग पाठ, करा भक्तिभाव धरा बळकट, तन मन ध्यान द्या लावूनिया नीट. जरी करणे अशील गोड शेवट का, शेवट गोड करण्याकरता असणारे एक साधन आहे. आपल्या सर्वांना ज्ञान संजीवनी आपल्या पूर्वजांचा उद्धार करणारी ती म्हणजे अगदी या ठिकाणी ज्ञानेश्वरी जयंती निमित्तानं ज्ञानेश्वरीचं पारायण आहे. सुंदर प्रकारे अगदी या ठिकाणी हरिदेव महाराज कथा सांगतात. वारकरी संप्रदायाचा अगदी या ठिकाणी वैभव आणि त्याप्रमाणे आपण श्रीमद भागवत कथा श्रवण केलेली आहे. आज या ठिकाणी प्रवचन रूपी शिवकर्ता निवडलेली अगदी या ठिकाणी होवी ज्ञानेश्वरी अध्याय 9वा आणि 9व्या अध्यायातील प्रथम क्रमांकाची होवी आहे. 9व्या अध्यायात नमन नाही, काही अध्यायामध्ये माऊलीनं नमन केलेलं आहे, पण 9व्या अध्यायात नमन नाही. पण 9व्या अध्यायात माऊली प्रस्तावना करतात आणि ती मात्र अगदी या ठिकाणी उभी घेतलेली आहे. ती म्हणजे तरी अवधान ऐकले तिजे. या 9व्या अध्यायाचं वर्णन करत असताना 10व्या अध्यायामध्ये काही माऊलींची अगदी या ठिकाणी संगती लावलेली. या अध्यायाची संगती माऊली वर्णन करतात. नवमियाच्या अभिप्राय म्हणजे या 9व्या अध्यायाचं वर्णन करत असताना 9व्या अध्याय कसा आहे तर 9व्या अध्यायासारखाच आहे. माऊली 9व्या अध्यायाचं वर्णन करतात. अहो गुळा साखर मागियाची, हे बांधी तरी एकाच रसाचे, स्वाद गोडीचे आनंद जैसे. नवमियाची जी अगदी बोलणी 9व्या अध्यायातलं जे ज्ञान आहे, 9व्या अध्यायातला जो प्रमेय कसा आहे तो 9व्या अध्यायासारखाच आहे. उदाहरण दिलं माऊलीनं. रावणाचं युद्ध कसं झालं? रावणासारखं. त्याला देण्याकरता उपमा. समुद्र कसा आहे? बैठून तळ एवढा.
नाही नाही, समुद्राला देण्याकरता उपमा नाही, जसं राम रावणाच्या युद्धाला देण्याकरता उपमा नाहीये. मला सांगतात तसं नवव्याचं वर्णन करत असताना नववा अध्याय त्या ठिकाणी विशेषत्वानं ज्याच्यामध्ये गुह्यातलं गुह्य ज्ञान आहे. इति गुह्यतमं शास्त्र, इति गुह्यतमं शास्त्र, गुह्यातलं गुह्य ज्ञान आहे. आणि ते गुह्य ज्ञान भगवान परमात्मे अर्जुनाला सांगतात, कारण इतरांना ते ज्ञान सांगितलं नाही. काही गुह्य कोणाला सांगावं लागतं? जवळच्याला सांगावं लागतं. काही गुह्य जवळच्याला सांगावं लागतं. काही गुह्य कोणाला सांगायचं नसतं, अधिकारी व्यक्तीला सांगायचं असतं. महाराज वर्णन करतात काही गुह्य बाकी सर्व आपण घरामध्ये एखादे पाहुणे आले कोणी आले सर्व सांगतो. इकडं किसन आहे, इकडं भेड आहे, इकडं असं आहे, इकडं तसं आहे, सोनं ठेवण्याचं डब्बा आहे ते सांगतो नाही ना, इथं पैसे ते सांगतो नाही. कोणाला सांगतो? जो कोणी जवळचा असेल त्याला सांगतो. इकडच्या कोपऱ्याकडे लक्ष राहू द्या, बरं इकडच्या कोपऱ्याकडे लक्ष राहू द्या. म्हणजे जसं गुह्य सर्व सांगतो आपण, गुह्य सांगत नाही, तसं ज्ञानाच्या बाबतीमध्ये भगवान कृष्ण परमात्मा म्हणतात अर्जुना, जे गुह्य मी कोणालाही सांगितलेलं नाहीये, जे गुह्य आतापर्यंत काही गोष्टी बापाला सांगितल्या नाही, आईला सांगितल्या नाही. स्वतःचा भाऊ एवढा ताकदवान होता बळराम दादा, तरी त्यांनाही सांगितलं नाही. एवढंच नाही, मला वाटतं आई बापांना नका का सांगा, भावाला नका का सांगायला, पण तिला तर सांगायला पाहिजे ना. आपल्या घरातल्या काही गोष्टी घरचीला तर सांगायला पाहिजे का नाही, पत्नीला सांगायला पाहिजे ना. एवढ्या आता एवढ्या पॉलिशा काढून ठेवल्यात, मी गेल्यानंतर तू चिंता करू नको, वाद असतोच ना आपली. म्हणजे असं पत्नीला तर सांगायला पाहिजे का नाही. पण भगवान म्हणतात नाहीये, जेन संगेची पित्या वसुदेवाशी, जेन संगेची माती देवकीशी, जेन संगेची बंधुबळी भद्राशी. भावाला सुद्धा सांगितलं नाही. के गुह्य अर्जुनाशी बोलत तशी अर्जुनाला सांगितलं. पुन्हा सांगतात देवी लक्ष्मी एवढी जवळीक परी तीन देखील प्रेमाचे सुख. एवढी जवळ लक्ष्मी, माझ्या लक्ष्मी जवळ आहे, पण तिला सुद्धा सांगितलं नाही. कोणाला सांगितलं? अर्जुनाला सांगितलं. का सांगितलं? अर्जुन अधिकारी होते. अर्जुनाच्या अधिकाराचं वर्णन करतात, परमार्थ करता अधिकार लागतो. म्हणून माऊली आपल्याला त्या ठिकाणी प्रस्तावनेमध्ये अगदी स्वतंत्रपणे अगदी कालावधी सांगतात. अधिकाराशिवाय ज्ञान सांगतायत. अर्जुन कसे होते? सुमनु आणि शुद्ध मती, जो अनिंदको अनंत्य गती, पै गोप्याही तया प्रती चावळी सुखे. अर्जुन चांगल्या मनाचे होते, चांगल्या बुद्धीचे होते. सुमनु शुद्ध मती, अनिंदको म्हणजे तिसरं लक्षण अनिंदको, कोणाची निंदा करत नव्हते. म्हणून भगवंतांनी गुह्यात गुह्य ज्ञान अर्जुनाला सांगितलं. का? अर्जुन अधिकारी होते, अधिकारी व्यक्तीला सांगितलं. आणि ते सांगत असताना माऊली श्लोकाच्या आधीचं हे विवरण आहे. माऊली या ठिकाणी सुरुवातीला बोलतात तरी अवधान ऐकले तिचे. तरी म्हणजे अगदी या ठिकाणी तरी परी जरी हे शब्द जे आले ना, ज्या अर्थी तरी म्हणतात ना, त्या अर्थी पाठीमागं काहीतरी अगदी झालेलं आहे. त्यावेळेला अगदी या ठिकाणी माऊली सांगतात तरी अवधान एक वेळ तिचे. एकदा तुम्ही अवधान द्या. अवधान म्हणजे लक्ष, अवधान म्हणजे अगदी लक्ष. ज्या अर्थी अवधान इकडं द्या, लक्ष द्या म्हणतात, त्या अर्थी अगदी त्या ठिकाणी आपलं लक्ष अगदी प्रमेयाकडे, सिद्धांताकडे नाहीये. आणि त्या कालावधीमध्ये माऊलीला विचारलं का अवधान द्या, लक्ष द्या. का लक्ष द्या? आपलं लक्ष अगदी त्या कालावधी प्रमेयाकडे असेल, माऊली म्हणतात तरी सर्व सुखाची पात्र होईजे. तरी अवधान इकडे दिजे. मग तुम्ही जर लक्ष दिलं तर मग सर्व सुखाची पात्र होईल. हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघडाई का? ही प्रतिज्ञा आहे माऊलीची, ही माऊलीची प्रतिज्ञा आहे. ते म्हणतात तुम्हाला सर्व सुख पाहिजे ना? हो बाबा, मला सर्व सुख पाहिजे. संसारामध्ये सुख आहे का सर्व सुख आहे? संसारात काय आहे? सुख आहे. संसारामध्ये सुख आहे, परंतु सर्व सुख नाही ना. संसारामध्ये जर सुख नसतं तर एवढा माणूस चिकटला असतं का? एवढा माणूस अगदी चिकटला असतं का संसाराला? संसारामध्ये सुख आहे, परंतु ते बोलण्याची सारी खेळ नाही. विषयामध्ये सुख आहे. संसारातलं सुख अगदी तवा असल्यावर तवा असतो तवे असायचे. कारण बारदाण्याचा स्वयंपाक आहे,
100 भाकरी करावं लागायचं. 100 भाकरी. एक माणूस एका टायमाला 10 खात होता. मी तरी कशाला कमी अशी माणसं होती. आता जेवत नाहीत माणसं, अशी वडापाव खाऊनच राहिली. 10 भाकरी खात होती. आणि मग बाई एकदा जर भाकरीला बसली सकाळी त्या ठिकाणी 8 वाजता, दुपारचे 12 वाजायचे. 12 वाजता उभा केला की तेव्हा तो असा चमचम करायचं. छोटी बाळ राहायची. आई काय झालं काय, हे बघ म्हणजे तवा हसवतो, तवा हसव. किती वेळ हसवतो तो, उगा 2-5 मिनिटं. तसं संसारात सुख कसं आहे, उगा थोडं आहे अगदी मोठं केस अगदी निमिषभरी पुन्हा अगदी अडकून सुख आहे. तेवढ्या सुखा करता महाराजांनी सांगितलं सुख पाहता जवळ पाणी. संसारात दुःखमुळे ते सर्वच येत पाहिजे. संसारात दुःख आहे पण सुख पाहता नुसतं दुःखच नाही ना. नुसतं दुःख असं तर कोण गेलं असं त्याच्याकडं, कोणी गेलं नसतं. महाराज म्हणतात सुख आहे पण जवा पाडे दुःख. पर्वत आहे एवढं दुःख आहे, पर्वत आहे एवढं दुःख. आणि त्या ठिकाणी एवढ्या सुखा करता माणूस दिवसभर दुःख सहन करतो. दुःख किती सुख आहे, एवढं सुख आहे. एकदा की नंदीची महादेवाचा भक्त नंदी आणि हाल्याची भेट झाली. रेड्याची पखालीचा जो हाले असतो ना त्याची भेट झाली. दोघांचा जे झाला. जे हरी केला त्यांनी. नंदीना त्या ठिकाणी हाल्याला जे हरी केला. अगदी नंदी त्याला म्हणतो काय येडा आहेस तू, अरे माझ्या बरोबर चल. ह्या कुकू लावलं जातं, गोड गोड खायला मिळतं, लोक पाया पडते, लोक कानात सांगत माझ्या आमचं पांगलं एवढं त्यांना सांगा. नंदीच्या कानात सांगते आमच्या घरात साप निघते, आमच्या घरात भूत निघते, एवढे तुम्ही मालकाला सांगा. भूत कोणाजवळ ये, भूती वेताळा लई मजा आहे. नंदी त्या हल्याला म्हणतो रेड्याला तो आमच्या बरोबर चल, लई मजा आहे. दिवसभर पखाल वाचतो. सकाळी पहाट एकदा पखाल त्याच्यावर टाकली तर दुपारची 4 वाजायची त्यांना पोळ्याला सोडायला. पखायला रेड्याला काही सुख नाहीये म्हणून तो दोन्ही म्हणे जन्माला ह्याला पाणी वाहू याला. पाणी वाहू म्हणतो म्हणजे तो आमच्या बरोबर चल. त्यावेळेला तो हल्या काय म्हणतो, तो रेडा म्हणतो हे बघ अरे दिवसभर काम वज वाहन व्हायला पण गार लागत आहे. गार दिवसभर का वज वाहन व्हायला पण कसं लागत, गार लागत होतं. संसारात कसं लागत, नुसतं गार लागत. अगदी नातू झाला गार लागला, पोराचं लग्न झालं गार लागला, घरबांधकाम झालं नुसतं गार लागलं एवढ्या पुरतं. तसं प्रापंचिक जीवनामध्ये सर्व सुख नाहीये. म्हणून मावळे म्हणतात तरी अवधान ऐकले तिथे, म्हणजे आपलं अवधान आपलं लक्ष संसाराकडे जास्त आहे का देवाकडे. संसाराकडे लक्ष म्हणजे आपल्याला मावळे जाग करतात, आपल्याला मावळे सांगतात तरी अवधान ऐकले तिचे. एक वेळ तिचे अवधान लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. महाराजांनंतर काय फल मिळेल, मग सर्व सुखाची पात्र होईल. नुसतं लक्ष जरी इकडे दिलं ना तर सर्व सुख तुम्हाला मिळेल. कारण सर्व सुख संपन्न कोण आहे, परमात्मा आहे. सर्व सुखाचे आगर बाप रुक्मा देवी. सर्व सुखे आधी येथेची वळले, संतांची देखील चरणांबुज. सर्व सुख संताजवळ आहे, सर्व सुख देवाजवळ आहे. ऐसा सर्वज्ञ सर्वगुणी संपन्न अगदी त्या ठिकाणी भगवान परमात्मेकडे आहे. मग सर्व सुखाशी पात्र होईल. हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघडाय का. प्रतिज्ञा म्हणजे माऊली अगदी अडकून संकल्प करतात. माऊलीची प्रतिज्ञा आहे सुख पाहिजे ना तुम्हाला, मग मात्र अगदी त्या ठिकाणी इकडं लक्ष द्या. सुख पाहिजे, सुख पाहिजे तुम्हाला, अगदी त्या ठिकाणी महाराज माऊलीनं वर्णन केलं अवघाची संसार सुखाचा करण आनंदे भरीना. हे लोक संताजवळ गेलं की आनंद आहे, साधूजवळ गेलं की सुख आहे, आणि प्रपंचामध्ये दुःख आहे. प्रपंच मग कोणाचाही असू द्या, कृष्ण परमात्म्याचा एवढाही प्रपंच होता तरी सुद्धा देवाला एवढं टेन्शन आलं, एवढं टेन्शन आलं, सर्व मोबाईल समुद्रात टाकून दिले आणि प्रवास पाठवला येऊन बसले. ज्याला भालुका तीर्थ म्हणतात, ज्यांनी पाहिलं तर अगदी भालुका तीर्थ निवांत येऊन बसले आणि दोघांना जवळ घेतलं. उद्धवाला आणि अर्जुनाला. उद्धवाला भागवत सांगितलं, अर्जुनाला गीता सांगितली. तिकडं काय झालं ते पाहिलं नाही, तिकडं अगदी त्या ठिकाणी म्हणजे भगवंताच्या संसारामध्ये सुद्धा सुख मिळालं, देवाच्या संसारात सुख मिळालं नाही, रामचंद्र प्रभूच्या संसारामध्ये सुख मिळालं नाही. आपल्याला मिळेल का, आपल्याला सुख मिळतच नाही. आपण सुखी नाही, फक्त सुखी असण्याचा देखावा दाखवतो. मी लई मोठा आहे असं काय म्हणतो,
असा देखावा दाखव. सुखी आहेत का आपण? सुखी नाहीत ना आपण. बाहेरून बरं दिसतं अगदी त्या ठिकाणी, बाहेरून बरं दिसतं. असं जवळ जाऊन विचारावं, महाराज कसं चाललं. तसं विचारू नाही, हातात जेवानी द्यावी आणि मग विचारावं कसं. आता जेव्हा देव विचारावं तसं बाहेर महाराज म्हणते बरं आहे, बरं आहे, बरं आहे, बरं आहे, बरं आहे. नुसतं बरं आहे नाही, असं खरं नाही आहे अगदी त्या ठिकाणी. म्हणजे सर्व सुख प्रपंचात कोणीच सुखी नाहीये. फक्त जो कोणी भगवंताचं चिंतन करेल, ज्ञानेश्वरी वाचताना सुख मिळतं, हरिपाठ म्हणताना सुख मिळतं, गाथा भजन करताना सुख मिळतं. संताजवळ ज्या ज्या वेळेला आपण येऊन बसू त्या त्या वेळेला काय मिळतं? सुख मिळतं. नगद आहे, नगद. संसारात उधार आहे आणि इथं परमार्थात नगद आहे, नगद. मुखी नाम हाती मोक्ष. मुखात नाम घ्या, हातात मग. ज्या त्या वेळेला आपण भजन करू त्या त्या वेळेला तो खात विसर पडतो का नाही. घरचं केवढं टेन्शन असू द्या, घरचं केवढंही केली पेटलेलं जरी असलं तिकडून येताना आणि इथं येऊन बसलं निदान 2 तासापुरतं तरी, 2 तासापुरता तरी अगदी काही ताकद कथेची. कथित माणूस मित्रतो, पारणात मिश्रतो, नामचिंतनात मिश्रतो आणि त्या कालावधी संसारामध्ये एकदी संसाराकडे तोंड फिरले दुःख दिसत. म्हणून मावळे म्हणतात तरी अवधाने कले दिजे. म्हणून सर्व अवधान देऊन मोठ्या श्रद्धेनं आपण अगदी अडकण करतात. मग सर्व सुखाशी पात्र म्हणजे सर्व सुख आपल्याला मिळेल. कशामुळं? माऊली म्हणतात ज्ञानेश्वरीची सेवा तुम्ही करा. माऊलीची अगदी 9व्या अध्यायातली ओवी आहे, जो काया वाचा मनी साचा, जो शिवकोहिलीचा, तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती. म्हणजे जो कायनं वाचनं आणि त्या ठिकाणी ज्ञानेश्वरीची जोही कोणी सेवा करील त्याला आनंदरूपी साम्राज्य. कोणतं? स्वानंद. परमार्थामध्ये जो स्वानंद आहे, संसारात स्वानंद, संसारात स्वानंद नाहीये. संसारमध्ये मुरमुरी खाल्ल्यावानी बडण खाताना तोंडाचे साल्ट निघते, आतला चुका त्याला लावावं लागतं आणि मग म्हणावं लागतं ते चवदारी त्याच्यात अगदी सुख नाही. साल्ट निघते तोंडाची. संसार करता का म्हणजे संसाराची परिस्थिती म्हणजे सुख आहे ते परमात्म्याचं आहे आणि ते सर्व सुख आपल्याला या माध्यमातून मिळतं. माऊली ज्ञानराजांच्या अगदी त्या कालावधीमध्ये माऊली जवळ आपण बसलो. भाग्यवान मंडळी. ज्ञानेश्वरी पारायण सेवा या ठिकाणी घडते, हरिपाठ घडतो, नामचिंतन घडतं. मीही माझं पूर्ण भाग्य मानत आहे नाथ महाराजांच्या समाधीजवळ येण्याचं आणि चिंतन करण्याचं अगदी या ठिकाणी भाग्य माझ्या अगदी पदरी लागलं. उजळले भाग्य आता अवघी चिंता. अगदी या ठिकाणी मोठी भाग्यवान मंडळी आणि ही अगदी या कालावधी धावपळ करत इथपर्यंत येण्याचा योग आला तो म्हणजे हरिभाऊ महाराजांच्या अगदी माध्यमातून. जसा गर्दी एसटीला फ्री झाल्यामुळं काही फ्री झाले काही हाफ झाले त्याच्यामुळे गर्दी अशी गर्दी एवढी गर्दी एका एसटीमध्ये 100 माणसं भरतील. 45 माणसं तिथे गर्दी किती? 100 माणसं. एवढे माणसं शिरल्यावर माणसाला शीट भेटत का? शीट भेटत नाही. मिळत आहे शीट भेटत नाही. पण एखादा आपला जवळचा पाहुणा असतो तो खिडकीतून मागून शिरतो आणि पूर्ण टाकून बसतो. एखादी मावशी असली तर 2 पिचर पाईप लागून बसतो म्हणजे आमची मावशी यायची म्हणजे अशी जागा धरते, म्हणजे गर्दीतून जागा धरते. जसं त्या ठिकाणी हरिभाऊ महाराजांनी आपल्याकरता जागा टाकली, उपरनं टाकून ठेवलं. त्यांनी उपरनं टाकून ठेवलं आणि आपल्याला बसता आलं. त्यांनी जर उपरून टाकलं असतं आपण पारणाला आलो नसतो, आम्ही प्रवचनाला अगदी या ठिकाणी आलो नसतो. म्हणजे त्यांची अगदी या ठिकाणी प्रेरणा आहे, त्यांच्या श्री गुरुची कृपा आहे. म्हणून झालेली सेवा सद्गुरु कृपेतून अगदी या कालावधी परमपूजनीय आदरणीय असणारे अगदी ज्यांनी जीवनच ज्ञानेश्वरीला समर्पित केलं, जीवनच ज्ञानेश्वरीला समर्पित केलं असे असणारे अगदी या ठिकाणी बंशी बाबा तांबे यांचे कृपांकित असणारे अगदी या ठिकाणी चौधरी महाराज. सतत काम असतं त्यांच्याकडे, सतत काम. नेहमी अगदी कामातच असते पण काम करता करता ज्ञानेश्वरीचं पारायण ते अगदी या ठिकाणी करतात. एखाद्या घरी अगदी त्या ठिकाणी काम करण्याचं हरड काम आहे त्यांच्याकडचं काम आहे ते हरड काम आहे. म्हणजे अगदी या ठिकाणी तेवढं काम करतात, ज्ञानेश्वरीची सेवा करतात आणि या माध्यमातून आपण इथपर्यंत आलो. आपण सर्व भाग्यवान मंडळी. माऊली वर्णन करतात तरी अवधान एक वेळी दिजे मग सर्व सुखाची सर्व अगदी त्या ठिकाणी माऊलीची कृपा झाली की सर्व सुख आपल्याला प्राप्त होतो आणि ते सुख प्राप्त करून देणारे नाथ महाराजांच्या चरणी सेवा समर्पित करू आणि सेवेला त्या ठिकाणी पूर्ण विराम देव. पुंडलिका हृदय विठ्ठल विज्ञानदेव तुकाराम दाता महाराज, माऊली ज्ञानेश्वर महाराज, गोदावरी गंगा मैया की जय.